అందరికీ నమస్కారం. व्यासपीठावर मान्यवर तसेच सभागृहात उपस्थित साहित्यप्रेमी, कलाप्रेमी व सर्व कलाकारांचे मी महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमीच्या वतीने खूप खूप स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात प्रमुख श्री कस्तुरी मूर्ती शंकर या सरांचे देखील महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमीच्या वतीने मी खूप खूप स्वागत करतो. सर्वप्रथम शासनाची मी प्रस्तावना मांडणार आहे. आपल्या राज्यात साहित्यिक भाषिक आदानप्रदानातून राज्याचा सांस्कृतिक विकास साधून राष्ट्रीय एकात्मता वाढवली या हेतूने महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमीची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्यामध्ये भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी विविध साहित्य अकादमी कार्यरत आहे. महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य आहे जिथे 10 विविध भाषांसाठी साहित्य अकादमी कार्यरत आहे. महाराष्ट्र शासनाची भूमिका सर्व भाषांसाठी सौहार्दपूर्ण आहे. महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमीद्वारे राज्यात भाषा आणि साहित्याचे संवर्धन आणि विकास यासंबंधी विविध उपक्रम राबवले जातात. त्या अनुषंगाने अकादमीद्वारे साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, पुस्तक प्रकाशन अनुदान, अनुवादासाठी प्रोत्साहनात्मक अनुदान व पुरस्कार योजना इत्यादी योजना राबवल्या जातात. जीवन गौरव पुरस्कार, साहित्य पुरस्कार, कला पुरस्कार, नवोदित लेखक, कवी, साहित्यिक व अनुवाद पुरस्कार इत्यादी पुरस्कार महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमीच्या वतीने दरवर्षी दिले जातात. आपल्या सर्वांना उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आजचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होईल याची तुम्ही सर्वांनी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून खात्री पटवून दिलेली आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. बड़े बोलून माझे दोन शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.